कोल्हापुर जिला बार एसोसिएशन सर्वदलीय बेंच एक्शन कमेटी आम नागरिक और संगठन पिछले कई वर्षों से बॉम्बे हाईकोर्ट की कोल्हापुर बेंच की स्थापना की मांग को लेकर आंदोलन पर है। इस मांग को लेकर सरकार सकारात्मक है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जल्द से जल्द जिले के प्रतिनिधियों के साथ बैठक करेंगे। यह आश्वासन पालक मंत्री प्रकाश आंबेडकर ने आज मीडिया से बात करते हुए दिया। कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती असेल, सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे। अनेक आंदोलन यापूर्वी सुद्धा झालेत, खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे। याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील चोईकर साहेबांनी गेले 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्यायिक प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला। चंद्रकांत दादा पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत होते। आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर सरकारच्या वतीने अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली। परंतु त्याचबरोबर सन्माननीय माणिक पाटील चोईकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे बार काउन्सिल पासून ते सर्व सामाजिक संघटना आणि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे। त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 15 तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे। ही बैठक ही भविष्य काळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील चोईकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी 9व्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली।